माहितीनुसार बीएलओ काम म्हणजे बीएलओचं कामाचं किंवा एसआर कामाचं एवढं स्ट्रेस आणि एवढं टेन्शन आहे ना शिक्षकांना. ऑफिसमध्ये दिवसभर 7 वाजले तरी ते फॉर्म भरत होते. मग अशी जर आम्हाला कामं जर लावली तर आम्ही आमचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्कच येत नाही. बीएलओचं काम, एसआरआयचं काम, जनगणनेचं काम, मतदानचं काम, इतर काही कामं निघाली तर ही कामं तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना द्या. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये. शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. खूप त्रास होतो कारण आमचं मुळात आमची नेमणूक शिक्षकांची ही झालेली आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. मग जर तुम्हाला आम्ही तुमची इतर कामं करतोच आहे, सगळी इलेक्शनची कामं करतो, परत जे तुम्ही बाकीचे सांगितलेलं करतो, मग तुम्ही आम्हाला शिक्षणासाठी हे करा ना, शिक्षणाच्या कामासाठी थांबवा. ते काम सोडून आम्हाला तुम्ही दुसरी कामं देऊ नकात ना, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. नाही एसआयचं पण काम म्हणा, बीएलओचं पण काम. तुम्हाला आता मी एक सांगेल, माझ्या माहितीनुसार बीएलओ काम म्हणजे बीएलओचं कामाचं किंवा एसआर कामाचं एवढं स्ट्रेस आणि एवढं टेन्शन आहे ना शिक्षकांना की त्याच्यामध्ये 2-3 शिक्षकांना अटॅक आलेला आहे अक्षरशः. म्हणजे एवढं टेन्शनदायक काम आहे. म्हणजे त्या ज्या शिक्षकांना अटॅक आला किंवा 1-2 शिक्षक म्हणजे अक्षरशः मृत्यू झाले असं मी ऐकलं. मग त्यांना त्यांचा प्रपंच आहे, सगळं आहे. म्हणजे मला सांगा, तुम्ही आमची नेमणूक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करता, तुम्ही आमचं तिथून मन भटकून तुम्ही आम्हाला दुसरीकडे नेऊ नकात. ह्या जर तुम्हाला लावायचंच नाही काम, एखादं जर समजा जे बेरोजगार आहेत, जे शिकलेले आहेत, बेरोजगार आहेत, तर त्यांना तुम्ही ते काम लावा, हे आमचं म्हणणं आहे. त्यांना एक भत्ता पण मिळेल, त्यांना त्यातून म्हणजे ते बेरोजगार आहेत त्यांना ते काम पण करतील, त्यातून त्यांना भत्ता पण मिळेल. आम्हाला ऑलरेडी पगार आहे, आम्हाला लावू नका ते काम, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बरोबर आहे. ही प्रत्येक शिक्षकाची अडचण आहे. मेन म्हणजे शिक्षकाची नेमणूक कशासाठी झाली आहे की त्याला विद्यार्थ्याला शिकवता आलं पाहिजे. इकडं प्रशासन काय करतंय की मुलांना येत नाही, मुलांची गुणवत्ता कमी म्हणून सांगतं, आणि बाकीकडं दुसरीकडं आम्हाला इतकी कामं लावलेली आहेत की ऑफलाईन कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, त्याच्यामध्ये बीएलओ आहे, आता हे एसआयआर फॉर्म घरोघरी जाऊन प्रत्येक म्हणजे जे मतदार आहेत त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आणि हे फॉर्म एवढे किचकट आहेत. आता कालच आमच्या शाळेमध्ये अक्षरशः जवळजवळ केंद्रातले सगळे शिक्षक येऊन ऑफिसमध्ये दिवसभर 7 वाजले तरी ते फॉर्म भरत होते. मग अशी जर आम्हाला कामं जर लावली तर आम्ही आमचा आणि विद्यार्थ्यांचा संपर्कच येत नाही. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. मग तुम्ही कशाच्या आधारावर म्हणू शकता की विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली? हे तुम्हाला कळत नाही का की शिक्षकांना वेगळी कामं आपण लावतोय आणि परत अपेक्षा करतोय की आपली गुणवत्ता पण वाढली पाहिजे, पट पण टिकला पाहिजे. अलीकडे असं झालंय की शिक्षक आणि विद्यार्थी याची भेटच होत नाही. त्यामुळे शाळेला गळती पण लागलेली आहे. आता पटसंख्या पण कमी झालेली आहे आमच्या. म्हणजे पहिलीचा आता जर यावर्षी पट बघितला तर विद्यार्थी शिक्षकच नाही आहेत म्हणून पालक इंग्लिश मिडियममध्ये घालत आहेत आणि इंग्लिश मिडियमना हे लोक मान्यता देत आहेत किंवा त्यांना शाळा काढण्यासाठी मान्यता मिळाल्यामुळे पदोपदी अर्ध्या किलोमीटरवर किंवा गावामध्ये 3-3 शाळा झाल्यात. आमच्याकडे विद्यार्थी कमी आहेत, त्यामुळे शाळा इकडे बंद करतंय शासन. मग आम्ही करायचं काय? असं वेठीला धरल्यासारखं शासनाने आम्हाला काम करायला लावलंय. शिक्षक कमी, बहुउद्देशीय कामं आम्हाला जास्त करावी लागतात. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या, आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या. ऑनलाईनची कामं, इतर शाळेच्या व्यतिरिक्त कामं, ही कामं सगळी बंद करा. बीएलओचं काम, एसआरआयचं काम, जनगणनेचं काम, मतदानचं काम, इतर काही कामं निघाली तर ही कामं तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना द्या आणि आम्हाला फक्त वर्ग 1 वर्ग, शाळा, मुलं इतकंच काम आम्हाला द्या. आणि ते काम आम्हाला प्रामाणिकपणे तळमळीनं करायचं आहे. मुलांसाठी आमची खूप तळमळ आहे त्यांच्यासाठी, आणि हा न्याय मिळवण्यासाठी आज तळमळीनं आम्ही इथं आलो आहोत. तर आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलोय. नाही अजिबात नाही. अटॅक यायला लागले शिक्षकांना. माझ्या शिक्षक बांधवांना अटॅक आलेले आहेत एसआरआयच्या कामामुळं. बीएलओच्या कामामध्ये सुद्धा सांगोलीचे विद्यामंदिरचे एक शिक्षक माझे बांधव ते सुद्धा एक्सपायर झालेले आहेत. तर अशा कामं आम्हाला न सांगता आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या एवढीच आमची तळमळ आहे. आणि इतर कामं शाळेच्या व्यतिरिक्तची कामं आमची रद्द करावीत ही शासनाला आमची विनंती आहे. धन्यवाद. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता
आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.